Okay. So good morning once again. Uh, Good morning, sir. okay, in our morning session or morning lecture, so we have seen some laws. Means we have seen law of the transmissivity of force. Okay, and then afterwards we have started the resolution of force. Okay, परत एकदा ॲज पर आवर ट्रॅडिशन म्हणजे आपलं नवीन लेक्चर चालू करायच्या अगोदर आपलं पाठीमागच्या लेक्चरला काय झालं एक थोडक्यात आपण रिवाइंड करतो. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय ते? If any force acts at a point of rigid body, then it is supposed to be act anywhere on the line of action of force Anywhere in the body. ठीक आहे, body. म्हणजे एखादा फोर्स जर का एखाद्या बॉडीच्या एखाद्या पॉइंटला ऍक्ट होत असेल तर तो त्याच्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनवरती ओके त्याच बॉडीमध्ये तो कुठेही ऍक्ट होऊ शकतो. म्हणजेच काय तर त्याचा तेवढाच इफेक्ट दाखवेल दुसऱ्या पॉइंटला पण त्याचा अर्थ होतो त्या लाईन ऑफ ऍक्शनवरती. आणि त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स वगैरे पण आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. नाव विल मूव्ह टू द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द चॅप्टर, नॉट चॅप्टर ओनली अवर सब्जेक्ट रिझॉल्युशन ऑफ फोर्स. मग रिझॉल्युशन आता सकाळी आता मी सांगितलं होतं. मग आता मी थोडं एक्झाम्पल देतो आता की आपण ह्या पॉईंटकडे जायच्या अगोदर सो यू हॅव टू आन्सर मी. आय विल गिव्ह द वन एक्झाम्पल. हे बघितलं असेल बघा, एक सिंपल रोलर आहे बरोबर. सो लाईक दिस. तुम्ही हे शक्यतो क्रिकेट पिचवरती वगैरे बघता बघा, त्या पिचवरून वगैरे फिरवलं जातं, बघितलं असेल म्हणजे असा रोलर, सिंपल रोलर. ठीक आहे. इज इट ऑडिबल? Yes, sir. हां, Yes, थोडं sir. Yes, sir. हा रिप्लाय देत चला. Yes, sir. ऍक्च्युली हा असा हा रोलर आहे. ह्याला जर का 2 डायमेन्शनल मध्ये जर दाखवायचं म्हणलं तर मी बघा ह्याप्रमाणे दाखवतो याला, म्हणजे थोडं आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे हे हा त्याची एक व्ह्यू घेतलाय बरोबर, एक साइड व्ह्यू ने घेतलाय आपण. जर साइड व्ह्यू ने बघितलं तर काय दिसेल तुम्हाला? हा हे ह्याचा सर्क्युलर पोर्शन दिसेल आणि हे जो काय पार्ट आहे त्याची एक लाईन दिसणार आहे. गेटिंग इट? आणि हे असा पोर्शन असेल. ठीक आहे. मग समजा आता आपल्याला डेफिनेटली ह्याला जर ज्यावेळेस आपल्याला आपण कुठला फोर्स अप्लाय करतो त्याला मूव्ह करण्यासाठी? हा, it depends upon our direction. It depends upon direction. Suppose if you are moving in the forward direction, then which force you are applying there? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय करायचं, मूव्ह करायचं असेल तर काय करणार आपण? कसा फोर्स अप्लाय करणार? हा ह्याप्रमाणे अप्लाय करणार बरोबर. म्हणजेच कुठली आहे, कसा ऍक्ट होतोय? सो दिस इज द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो एरो हेड इज पॉइंटेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो इट इज द पुश टाइप फोर्स. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही त्याला पुश करताय. Push type. ओके. मग आता हे की मी एक्झाम्पल घेतलंय रोलरचं. सो इट इज रिलेटेड टू अवर रिझॉल्युशन ऑफ फोर्स पॉईंट, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आहे. मग आता मला सांगा की आता ह्यापैकी ज्यावेळेस तुम्ही ह्याला काही फोर्स अप्लाय करताय त्याला मूव्ह करता. ओके. मग ज्यावेळेस मूव्ह करत असताना की हा समजा डिस्टर्ब होतोय बघा, काही जणांचा आवाज येतो, म्यूट करा. की काहीतरी समजा एक 50 किलोन्यूटन तुम्ही फोर्स अप्लाय केलाय. ओके, 50 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केलाय. मग आता माझा एक प्रश्न आहे की हा 50 किलोन्यूटन फोर्स हा पूर्णपणे ही बॉडी मूव्ह करण्यासाठी, समजा आता ह्या फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये किंवा रोलर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये असा मूव्ह होतोय, ही मोशन होण्यासाठी हा 50 किलोन्यूटन फोर्स पूर्णपणे यूज केला जाईल का? म्हणजे हा पूर्ण फोर्स यूज होतो का ह्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी? Yes. हा, तुमचं असं म्हणणं साहजिक आहे. म्हणजे आपण फोर्स म्हणजे लावतोय म्हणजे ते जाणारच मानव, नाहीतर फोर्स गेला कुठं तो. सिंपल आपण जर का असं जनरल विचार केला तर हे बरोबर आहे की म्हणजे 50 किलोमीटर लावतोय म्हणजे त्याचा यूज होणारच का? पण ऍक्च्युली प्रॅक्टिकली
किंवा असं जर का आपल्या कन्सेप्टनुसार का जर गेला तुम्ही, तर हा अप्लाय केलेला हा जो फोर्स आहे का, हा जो 50 किलोन्यूटन, ह्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी हा पूर्णपणे यूज होत नाही. बघा कसं. मग ह्याच्यासाठी मी आणखीन एक उदाहरण देतो. हाच समजा असाच एक सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि त्याला पण तुम्ही काय करताय, इथे 50 किलोन्यूटन फोर्स अप्लाय करताय. बघा ह्याची मोशन कशी आहे, ह्याची एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. ओके, हॉरिझॉन्टल आहे. आणि ही कशी आहे तर इन्क्लाइन्ड आहे. मग ह्या दोन्हीमध्ये काही डिफरन्स असणार आहे का नाही? की तुम्हाला ह्या ठिकाणी कमी लागेल, ह्या ठिकाणी जास्त लागेल, अशी काही केस असेल का? थोडं जर का विचार केला तर? काय फरक असेल का ह्यामध्ये? की आता समजा तुम्ही ज्यावेळेस येस सर. आता ह्या Yes, ठिकाणी yes. हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय करताय आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही इन्क्लाइन्ड डायरेक्शनने अप्लाय करताय, तर तिथं कमी जास्त काही होतं का? Yes, sir. हां. Yes, sir. Yes, sir. येस सर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की समजा आता ज्यावेळेस मी इन्क्लाइन्ड पोझिशनला असताना 50 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केलाय. मग हा एवढाच फोर्स मला ज्यावेळेस ह्याचा हँडल हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असेल, त्यावेळेस लागेल का? म्यूट करा, काही जणांचा डिस्टर्ब होतोय, आवाज येतोय. तेवढाच लागेल का कमी लागेल, जास्त लागेल? काय असा प्रश्न आहे? जास्त Angle लागेल वर सर. depend आहे ना. हां, मी काय सांगितलं, की ह्या ठिकाणी ही एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. आता ह्या ठिकाणी समजा हा हॉरिझॉन्टलशी एक 45 डिग्री जर का अँगल करत असाल, तर ह्या ठिकाणी काय असेल तर ह्याचा 0च असणार अँगल, म्हणजे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असणार आहे. हां, मी सांगितलं. तर ह्या दोन्ही केसमध्ये कुठल्या ठिकाणी जास्त लागेल किंवा ह्या ठिकाणी 50 किलोन्यूटन लागतो, तर ह्या ठिकाणी 50 लागेल का? जास्त लागेल सर. जास्त जास्त लागेल. लागेल. जास्त लागेल. ओके. वन मोर एक्झाम्पल आय विल गिव्ह. समजा एखादा ब्लॉक आहे. हा ठीक आहे. असा एखादा ठोकळा आहे समजा. ह्याला तुम्हाला ढकलायचं जमिनीवर ठेवलेलं आहे. ओके. मग ह्याला मी असा फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे. आणि समजा तो 30 किलोन्यूटन आहे. किंवा सो फॉरगेट अबाउट दिस मॅग्निट्यूड. आणि म्हणजे ह्या एका पद्धतीने मी काय करू शकतोय, असा फोर्स लावून पण ह्याला ढकलू शकतोय. समजा मी ह्याच्या ऐवजी जर का असा फोर्स लावला, की जो कसा आहे एक्झॅक्टली पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये अप्लाय केला आणि हा काहीतरी एक 30 डिग्रीमध्ये अप्लाय केलाय. ओके. मग आता मला ह्या 2 केसमध्ये सांगा, समजा मी ह्याला F1 म्हणतोय आणि हा F2 म्हणतोय. F1 केसनी काय करतोय मी सेम ऑब्जेक्ट ढकलतोय आणि दुसऱ्या F2 केसमध्ये पण ऑब्जेक्ट ढकलतोय. मग मला कुठल्या केसमध्ये जास्त फोर्स लागेल आणि कुठल्या केसमध्ये कमी लागेल? F1 मध्ये मला जास्त लावावं लागेल. जास्त लागेल. जास्त लागेल आणि F1 F2 मध्ये मध्ये जास्त कमी. लागेल आणि मध्ये F2 कमी मध्ये लागेल. कमी जास्त लागेल. लागलं सर. कमी लागेल. म्हणजे F1 मध्ये मोर जास्त लागेल. लेस. आणि F2 मध्ये लेस. F1 मध्ये मोर आणि F2 मध्ये लेस असं म्हणणं आहे का लेस. तुमचं? इज इट करेक्ट? हो. Yes, sir. हां. मग इथं ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताय, मग इथं पण सेम कंडिशन आहे ना. हा इन्क्लाइन्ड फोर्स आहे. मग माझा प्रश्न काय होता, की ह्या ठिकाणी इज इट करेक्ट? ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण तुम्ही ट्राय करू शकताय. लगेच ट्राय करू शकता लेक्चर झाल्यानंतर. एखादा ऑब्जेक्ट जमिनीवर ठेवा आणि बघा त्याला, की ज्यावेळेस तुम्ही हॉरिझॉन्टल डायरेक्शनने अप्लाय करता, तर त्यावेळेस तो काय होतो? इझिली मूव्ह होतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला इन्क्लाइन्ड लावताय, हे प्रॅक्टिकल आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो. मग हे त्यानुसार बरोबर आहे, की ज्यावेळेस इन्क्लाइन्ड असेल, तर त्यावेळेस त्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार आणि ज्यावेळेस तो हॉरिझॉन्टल असेल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल, तर त्यावेळेस आपल्याला डेफिनेटली कमी लागणार. गेटिंग इट? मग इथं पण सेम केस आहे ना, ह्या रोलरसाठी. गेटिंग इट? मग इथं 50 किलोन्यूटन फोर्स इन्क्लाइन्ड कंडिशनमध्ये असताना लागतो. तर ह्या ठिकाणी रोलर वगैरे फॉरगेट अबाउट इट. यू कन्सिडर जस्ट ओन्ली एक्झाम्पल. ठीक आहे. मग ह्या केसमध्ये काय असणार आहे? कमीच. कमीच असणार ना ऑब्व्हियसली. कमीच आहे. बरोबर? ठीक आहे. लेस. हां, हे लेस. आता हे एक पार्ट झाला एक एक्झाम्पलचा. विल कम टू द पॉइंट. आता मी काय प्रश्न विचारला होता, की हा 50 किलोन्यूटन फोर्स आहे किंवा कुठला ह्या ठिकाणी इन्क्लाइन्ड डायरेक्शनमध्ये. हा 50 किलोन्यूटन फोर्स आहे, तो हा मूव्ह करण्यासाठी पूर्णपणे युटिलाइज होतो का?
पूर्णपणे युटिलाइज होतो का? नाही होत. आता का ऐका. कारण हा जो फोर्स आहे, ओके, ज्यावेळेस तुम्ही इन्क्लाइन डायरेक्शननी अप्लाय करता ज्यावेळेस तुम्ही फोर्स, तर तो काय होत असतो, तर तो स्प्लिट होतो. ओके, कसा स्प्लिट होतो बघा, अशा 2 कंपोनंटमध्ये स्प्लिट होतो. बरोबर? हा हा त्या फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट, म्हणजे व्हर्टिकल फोर्स स्प्लिट झालेला, आणि हा काय तर त्या फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी किंवा ह्या ठिकाणी जो रोलर मूव्ह करण्यासाठी इन्क्लाइन फोर्स अप्लाय करताय, ओके, इन्क्लाइन फोर्स अप्लाय करताय, तर ऍक्च्युली तर तो 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह होतो. जसं या ठिकाणी आता मी कन्सिडर केलं हे म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट आहेत. एफ एक्स आहे आणि एफ वाय, ओके, हे एकमेकांना म्युच्युअल परपेंडिक्युलर कंपोनंट्स आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करता, त्यावेळेस हा 2 ह्याप्रमाणे कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह होतोय. तर ज्यावेळेस ह्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी, ओके, then which force will be responsible for the forward motion of this object? Definitely which force will be responsible? Fx. बरोबर का? म्हणजे ह्या फोर्सचा Fx कंपोनंट रिस्पॉन्सिबल असेल कशासाठी? ह्याची फॉरवर्ड मोशनसाठी. गेटिंग इट? ह्यावेळेस ह्याचा Fy कंपोनंट हा यूज होत नाही याच्या फॉरवर्ड मोशनसाठी. मग ह्याचं आता कारण लक्षात आलं का तुम्हाला? आता मी ह्या ठिकाणी एक ठोकळा ऑब्जेक्ट घेतला होता, ब्लॉक घेतला होता, की तुम्ही काय म्हणताय की ज्यावेळेस हा तिरका फोर्स आपण अप्लाय करतो, तिरका ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो तर त्यावेळेस जास्त लागतो, आणि ज्यावेळेस आपण असं सरळ म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये अप्लाय करतो तर त्यावेळेस तो कमी लागतो. का? तर समजा आता हा जो काही 50 किलोन्यूटन फोर्स आहे, ह्या 50 किलोन्यूटन मध्ये ज्यावेळेस तुम्ही तिरका फोर्स अप्लाय करता, तर त्यावेळेस त्याचा फक्त Fx कंपोनंटच यूज होतो त्याच्या फॉरवर्ड मोशनसाठी. त्याचा Fy कंपोनंट हा यूज होत नाही त्याच्या फॉरवर्ड मोशनसाठी. गेटिंग इट? समजतंय का? लक्षात येतंय का सगळ्यांच्या? म्हणजे Yes, sir. येस सर. हां. So that's why we need a more force as compared to the case where we have considered the horizontal. ठीक आहे. तो आपला पुढचा भाग आहे. या ठिकाणी मला फक्त काय सांगायचं होतं, की ज्यावेळेस तुम्हाला एखादा फोर्स तुम्ही इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय, तर त्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी कुठला फोर्स रिस्पॉन्सिबल असतो? तर Fx असतो. Getting it? And so here I will come to this. So this is whatever example I have given here. So this is the example of the resolution. So where we need the resolution. Getting it? म्हणजे रिझोल्युशनची आपल्याला गरज कुठे पडते? आता हे काय एक्झाम्पल ऍक्च्युअली एक प्रॉब्लेम आहे. मे बी किंवा एवढे सिंपल प्रॉब्लेम विचारले जाऊ शकत नाहीत किंवा ऑब्जेक्टिव्हला वगैरे मे बी विचारू शकतात, की म्हणजे असं एका बुकमध्ये दिलेलं आहे की हे रोलर वगैरे कन्सिडर करून वगैरे दिलेलं आहे. त्यामध्ये काय विचारलंय? So when a force of 50 kilonewton acting at an angle of the 45 degree with the x-axis, okay, on a one roller, okay, then how much force will be required to move it in forward direction? म्हणजे त्यांनी काय प्रश्न विचारलाय, की हा एक 50 किलोन्यूटन फोर्स आहे, तो इन्क्लाइन 45 डिग्री इन्क्लाइनला ऍक्ट होतोय, बरोबर? तर त्या जो काही रोलर आहे त्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी किती फोर्स लागेल असा प्रश्न विचारलाय. मग तुम्ही ह्याचं काय उत्तर असं सांगणार का की 50 किलोमीटरच लागेल असं सांगणार का? ऑब्विसली नो. बरोबर आहे? आर यू गेटिंग इट एव्हरीवन? येस. बरोबर का? म्हणजे येस. ज्यावेळेस 50 किलोन्यूटन Yes. फोर्स हा इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये ज्यावेळेस तो रोलरवरती ऍक्ट होतोय, तर तर त्याला त्याची फॉरवर्ड मोशन होण्यासाठी त्याला किती फोर्स लागेल असा प्रश्न आहे. मग ह्या केसमध्ये आपल्याला कुठला कन्सेप्ट यूज करावा लागेल? मग कुठला Resolution of force. Resolution of Resolution of force. correct, absolutely correct. At that time, what we need the concept of the resolution of force. Getting it? म्हणजे म्हणजे आता मी अगोदर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की डेफिनेशनच्या अगोदर डेफिनेशन शॉर्ट मध्ये मी सांगितलेलेच आहे. म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतोय, की हा जो काही फोर्स आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणलं तर काय करावं लागतो? वी आर गोइंग टू सी द प्रॉब्लेम्स इन अवर फर्दर पार्ट. म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला हा फोर्स हा 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करावा लागतो. ओके, मग पहिला कंपोनंट Fx आणि Fy. तर ह्यापैकी फॉरवर्ड मोशनसाठी रिस्पॉन्सिबल फोर्स कुठला असणार आहे? तर तुमचा Fx फोर्स असणार आहे. Fx. This by using the concept of the resolution of force we need to find out. आपल्याला ते डिराइव्ह करायचं आहे, ह्यासाठी फॉर्म्युला वगैरे कुठले ते आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये बघायचं आहे.
मग हा Fx कंपाऊंड त्याला रिस्पॉन्सिबल असेल मोशनसाठी आणि मग हा तुमचे रिक्वायर्ड असेल आन्सर असेल. गेटिंग इट एव्हरीवन? नाउ विल कम Yes, टू द sir. आता आपण Yes, रिझोल्यूशन yes, yes, sir. नाउ विल कम टू द डेफिनेशन ऑफ द रिझोल्यूशन ऑफ फोर्स. ठीक आहे. आता रिझोल्यूशन बघा. आता रिझोल्यूशन आता तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल रिझोल्यूशन म्हणजे काय करतोय आपण. आर यू गेटिंग इट? Yes, sir. Resolution means what we are doing. Simply what we are doing. Splitting आता of forces. Splitting of given force into Splitting its of into its into Into number of component. force without Number of changing number of effect without acting on changing the body. acting on the body. correct. Absolutely correct. म्हणजे काय? Resolution of force is the splitting the method of, we can say that the method of splitting of given force into its components or number of forces without changing its effect acting on the body. म्हणजे ह्या ठिकाणी जो काय समजा आता उदाहरण घेतलं आपण, ह्या ठिकाणी हा 50 किलोमीटर फोर्स हा ऍक्ट होतोय, त्याला आपण रिझॉल्व्ह केला Fx आणि Fy मध्ये, बरोबर. पण ज्यावेळेस हे Fx आणि Fy हे जे काही कंपोनेंट्स आहेत हे कंबाईनली कुणाचा इफेक्ट दाखवतात, तर ह्या 50 किलोटन फोर्सचा इफेक्ट दाखवतात. गेटिंग इट? म्हणजे जे काय ज्यावेळेस तुम्ही ह्याला रिझॉल्व्ह करताय Fx आणि Fy मध्ये, तर त्यावेळेस हे कुणाचा इफेक्ट दाखवतायत कंबाईनली, ह्या 50 किलोटनचा इफेक्ट दाखवतात. Getting it? So what you can see that resolution of force means the method of splitting of given force into its components or the Number of number of forces without changing its effect acting on the effect acting on the body. simply is the definition of the resolution of force. This force. आणि मग ह्यामध्ये दोन टाइप्स आहेत, मी सांगितलं होतं की रिझोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपाऊंड्स. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपाऊंड्स म्हणजे काय? जे कंपाऊंड एकमेकांना कसे असतील, जे आता त्या उदाहरणामध्ये आपण दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपाऊंडच घेतलेले आहेत. मीन्स व्हॉट एव्हर दिस Fx Fy, सो व्हॉट एव्हर दिस कंपाऊंड्स आर देअर ऑफ दिस force 50 kilonewton, so these are the two mutually Perpendicular forces or the components are there. आता ज्या वेळेस मी असा वर्ड यूज करतोय की त्याचे कंपोनंट्स किंवा फोर्सेस, ह्याचा अर्थ एकच होतो. म्हणजे आता ह्या ठिकाणी ह्या 50 किलोन्यूटनचे Fx आणि Fy हे काय, तर त्याचे कंपोनंट्स आहेत. component. और व्हॉट यू कॅन से दॅट, सो दीज आर ऑल्सो फोर्सेस म्हणजे ह्या ठिकाणी काय, तर हे कंपोनंट्स आहेत. Getting it? Fx and Fy, these are the components of the 50 kilonewton force. Or what you can say that, so Fx and Fy, so many names are there. Fx and Fy, these are the resolved forces of the 50 kilonewton force. Or Fx and Fy, these are the resolved components of the forces. Okay. Again, some other name is there. So sometimes for MCQ, such questions are asking, find the orthogonal components of this 50 kilonewton force. Again, this will be same. So Fx and Fy, again this will be orthogonal components of the force. So many names are there. So we can simply call it as a components of the force. We can call it as a resolved part of the force. We can call it as a orthogonal components of the force also. Getting it? So many different names are there. We can take it. म्हणजे रिझोल्यूशन ऑफ फोर्स मध्ये पहिला म्हणजे क्लासिफिकेशन कसं होतं, हे रिझोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनेंट्स अँड रिझोल्यूशन ऑफ फोर्स अलाउंग गिवन डायरेक्शन्स. मग सांगितलं होतं बघा, आपल्याला ह्याला जास्त डीप मध्ये जायचं नाही, फक्त हे समजण्यासाठी सांगितलं मी की हा फोर्स आहे की त्यांनी विचारलेल्या डायरेक्शनला रिझॉल्व्ह करणे. म्हणजे हा दिलेला फोर्स आहे, ओके, त्यांनी सांगितलंय तुम्हाला की 30 डिग्रीला त्याचा एक कंपोनंट पाहिजे. आता ह्यासाठी फॉर्म्युलेज आहेत. ओके, आपला चॅप्टर वगैरे झाल्यानंतर वगैरे मी सांगेन एकदा फॉर्म्युलेज. ह्याला एक फॉर्म्युलेज आणि डेरिव्हेशन आहे, त्याच्यावरून ते फॉर्म्युले यूज करून आपण त्याला ते कंपोनंट त्याचे फाइंड आउट करतो. म्हणजे एक कंपोनंट त्याने विचारला 30 डिग्रीला, दुसरा कंपोनंट जो आहे F2 ते तिने सांगितलंय जेवढा असेल काय ते 50 डिग्रीला, तर त्या डिग्रीला तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग तुम्ही असं आता काही जणांना डाऊट असू शकेल की डेफिनेशन मध्ये असं म्हणते की रिझोल्यूशन ऑफ फोर्स, ओके, रिझोल्यूशन ऑफ गिव्हन फोर्स इनटू नंबर ऑफ कंपोनंट्स और नंबर ऑफ फोर्सेस. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी दोनच दिसत आहेत. ओके, तर तसं काही नाही की आता हा त्याचे कंपोनंट्स आहेत का हे परत आपण त्याला स्प्लिट करू शकतो. म्हणजे हा F2 आहे का, हा F2 परत आपण आपल्याला पाहिजे त्या डायरेक्शनला स्प्लिट करू शकतो. गेटिंग इट? So that's why we are saying that number of components or the number of forces. Getting it? Means which are the two types of the resolution? Means resolution of force
into two mutually perpendicular components. आपल्याला माहित पाहिजे, जरी सेकंड पार्ट नसेल तर आपल्याला त्याचे कुठल्या दोन कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड करतोय हे आपल्याला माहित पाहिजे. रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स अँड रिझॉल्युशन ऑफ फोर्स अलॉंग गिव्हन डायरेक्शन्स. किंवा ह्यालाच असं म्हणलं जातं की रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स. Okay, we can use this word also, means resolution of force into two mutually perpendicular components and resolution of force into non-perpendicular components also. Non-perpendicular. Okay, so like this. But we'll come to the our first resolution of force into two mutually perpendicular components. ठीक आहे, ह्यामध्ये काय डाऊट आहे? इरेज करू दे हे सगळं. काय कोणाला काय विचारायचं आहे ह्यामध्ये? Any No, doubt? sir. No doubt. Okay, No doubt. Sir. okay, I will clear this board. So here, so just we have seen the definition. So resolution of force. Resolution of force ची एकदा डेफिनेशन सांगेल का मला कोणतरी? परत एकदा. Resolution of force means splitting of a given force into number of force without changing effect acting on the body. Correct. Means resolution of force is the method of splitting of a given force into number of forces or into its components without changing its effect acting on the body. Okay. Now, so as I have told, so it is divided into two types: resolution of force into two mutually perpendicular components and non-perpendicular components. But we have to see resolution of force into only two mutually perpendicular components. So resolution of force into two mutually perpendicular components. Okay. आता ह्या ठिकाणी एक डेरिव्हेशन आहे. तुम्ही आता तुम्ही काय करताय नोटबुक मध्ये? हे ज्यावेळेस पॉईंट चालू असतो त्यावेळेस हेडिंग देताय का काय फक्त ऐकताय? काय करताय? आता काय डेरिव्हेशन देतो हेडिंग. देतो सर, हेडिंग देतो सर, हेडिंग देतो. आहे ना? हा, आता एक आपलं हा. स्मॉल डेरिव्हेशन आहे. मग जसं ज्यावेळेस मी स्केच ड्रॉ करत असेल तर त्यावेळेस स्केच वगैरे पण तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करत जावा, म्हणजे थोडंफार वगैरे इरेज करायचं म्हणलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. सो हिअर इज द वन स्केच इज देअर. Okay, here I'm considering one force. Okay. One pull type force I have considered, which is acting in the first quadrant and making an angle theta with respect to the x-axis. Okay. So as per our definition, पर 10 मिनिट राहिलेत, वेळ खूपच लवकर जातो. आता ह्या ठिकाणी बघा, आता हे आपण कशामध्ये बघतोय? रिझोल्युशन ऑफ फोर्स इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे आपले कंपाऊंड्स कसे असतील तर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. Here, so whatever this component is there, so this will be fx, Fy. and this will be Fy. fy. Okay, so I will draw here one perpendicular from this point. ठीक आहे, ह्या ठिकाणी मी परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. So let us this point O. Here I will mark it as a.
this has a point B. I will complete the rectangle. ठीक आहे, बघा स्केच बघा. अटेंडन्स मार्क करा आता, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. थोड्या तुमच्या ह्याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये 8 मिनिट राहिले त्यात. हे बघा, हा फोर्स एफ कन्सिडर केलेला आहे. ओके, सो विच मेकिंग एन अँगल थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, अँड देन आफ्टरवर्ड्स आय हॅव शोन हिअर its components means fx. So fx is the, we are calling it as a horizontal component. Okay, so we are calling it as a horizontal component, and fy, so we are calling it as a vertical component of the force. Okay, मग ह्या ठिकाणी जर का बघितलं, आता हे जे ह्या ठिकाणी दाखवलं मी ते दाखवू शकतो. सो इट विल बी विजिबल. सो fx and हेच हे दाखवू शकतो fy. Okay, so here, so one triangle is, right angle triangle is formed, OAB. Okay, मग आता एक आपल्याला पुढे लॉ ऑफ पॅरलग्राम बघायचा आहे बघा, आपल्याला पुढे आहे आपल्याला. तर बाय युजिंग दॅट whatever the law of parallel forces, so here what I can write, तुम्ही स्टडी पण केला असेल, हे तर काय येईल, here I can write Fy, and here I can write Fx. fx. हे डिटेल मध्ये आपण Fx. बाय युजिंग दिस वी आर रायटिंग हिअर. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी हा ट्रायंगल तयार झाला OAB. मग ह्या ट्रायंगल मध्ये हा जो काय OA आहे, OA त्यानंतर AB आणि OB हे काय रिप्रेझेंट करतात बघा. ओके, OA काय रिप्रेझेंट करतोय, Sorry, Fx. हे बघा, हे OAB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग त्यामध्ये ज्या ट्रायंगलची OA साइड आहे ही FX रिप्रेझेंट करते. ओके, त्यानंतर AB व्हॉट इट रिप्रेझेंट, Fy. 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 and if you see OB what it represents, Fx plus Fy. fx plus no simply here if you see this, हा फोर्स आहे ना आपण कन्सिडर केलेला, F आहे, F. हा, काही जणांचा आवाज येतोय पाठीमागचा. हा काय तर F फोर्स आहे. Then here now we can use the trigonometry. आता आपण ह्या ट्रायंगल मध्ये, in our this triangle, right angle triangle, we can use the trigonometry. Cos theta is equal to, cos theta काय बघा, cos theta काय असते, Adjacent side upon Adjacent hypotenuse. side divided by hypotenuse. म्हणजे काय, Hypotenuse. adjacent side काय, Fx upon F. म्हणजे we'll write first of all OA, adjacent side OA upon OF, OB. OB. correct. And so here OA इथे बघितलं आपण, it represent the So FX, FX EF. and F. okay, here should not able to write here. हा, इथे समोर लिहितोय मी. हा, इथे काय येतोय, FX divided by OB FX. काय रिप्रेझेंट करतोय, EF, F. force. हा, म्हणजे ह्या ठिकाणी काय, मग जर का तुम्ही बघितलं Fx is equal to F cos theta. FX काय परत एकदा लिहू द्या, cos theta is equal to काय आलं, FX upon F, EF. म्हणजेच FX is equal to काय आलं, Is equal to F cos F theta. cos theta. Cos theta. So this is our formula for the component of the FX. So आपल्याला हे पूर्ण मी सांगितलं की पूर्ण आपल्याला 3-4 चॅप्टर स्टॅटिक मध्ये हा लागणार आहे, म्हणजे FX कंपोनंट फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला असेल. मग तसंच आता दुसरं आपण काय घेऊ शकता बघा, ट्रिग्नोमेट्री, व्हॉट वी कॅन यूज, साइन थिटा. Sin theta. साइन थिटा काय येणार, साइन थिटा इज इक्वल टू काय येईल बघा, Opposite side upon hypotenuse. अपोजिट साइड, कुठल्या अपोजिट साइड, AB. Opposite side AB. AB upon हा, AB अपॉन OB. OB. हायपोटेनस OB. 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 ते काय रिप्रेझेंट करतात आपल्याला माहित आहे. हा, FY divided by F. Fy upon Y. Phi divided by F. Fy Fy divided by F. आणि OB काय Divided रिप्रेझेंट by करते, F. 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 म्हणजे आपला जो काय Fy कंपोनंट आहे
तो आपल्याला काय मिळेल? Fy. F sin theta. Sin theta. F sin theta. Sin Sin theta. theta. So these are the formulas are there. Okay. Fy is equal to F sin theta. Fy is equal to F sin theta. So F sin theta. these are the two very important formulas are there. Okay. While solving the problems. म्हणजे मी सांगितलंय पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, तुम्हाला रिझॉल्युशन आणि पुढे एक मुवमेंट आहे, हे 2 पॉइंट समजले ना, तर ह्या 2 पॉइंट वरून काही विद्यार्थी पास होतात. लक्षात ठेवा. म्हणजे हा जे काय साठी फॉर्म्युला काय, एफ कॉस थिटा आणि एफ वाय साठी एफ साइन थिटा. हे डेरिव्हेशन विचारत नाहीत एक्झामसाठी, पण आपल्याला हे माहित पाहिजे की हे कसं आलंय, त्यासाठी मी हे सांगितलं. 3 मिनिट राहिलेत, मी परत एकदा थोडं रिकॉल करतोय. हा, रिझॉल्युशन मध्ये आपण काय बघतोय, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर. ओके, सो फॉर दिस व्हॉट आय हॅव कन्सिडर्ड द वन फोर्स, ओके, which is acting in the first quadrant and making an angle theta. Theta. Then I have taken its two components, mutually perpendicular components, fx and fy. Fy. Then from point, so from this I have drawn one perpendicular. Okay, so up to where? So we have drawn up to the line of action of this fx. I have drawn that perpendicular. I have marked there point A, here B and O, and here I will also give the point D. ठीक आहे. हे ह्याप्रमाणे काय केलं तर एक रेक्टँगल तयार केला, अँड बाय युझिंग द अवर लॉ ऑफ पॅरलल ऑफ फोर्सेस. सो आय हॅव रिटन हिअर whatever is there I have written fy. So already we are knowing this OA represent fx, and by using this law I have written here also BD is represent the fx. ठीक आहे. मग हे ह्या ठिकाणी मी मेन्शन केलेत, म्हणजे ओए काय रिप्रेझेंट करते, ओए काय रिप्रेझेंट करते एफएक्स. हा, काही जणांचा बॅकग्राऊंड आवाज येतोय बघा, डिस्टर्ब होतो. हा, ए बी काय रिप्रेझेंट करते एफ वाय, Fy. आणि ओ बी काय रिप्रेझेंट करते तर एफ रिप्रेझेंट. F. अँड इन दिस राईट अँगल ट्रायंगल, जो काय आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळालाय कुठला, ओ ए बी, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रिगोनोमेट्री म्हणजे कॉस थिटा यूज करतोय. कॉस थिटा काय येतं आपल्याला, कॉस थिटा वी आर नोइंग दॅट, सो इट इज द ऍडजस्टंट साइड डिवाइडेड बाय द हायपोटेनस. So here adjacent side is the OA, hypotenuse is the OB. So I have written here. So we are knowing that OA represent the fx and OB represent the fy. So fx by f. So cos theta is equal to fx by f, and so by doing cross multiplication, we will get fx is equal to f cos theta. In the same way, sin theta is equal to what we are getting in this triangle. Opposite side divided by AB hypotenuse. divided by hypotenuse OB, and we are knowing AB what it represent. Fy. Fy. OB represent the f. F. So Fy is equal to f sin theta. Within few seconds our lecture will be ended. ठीक आहे. हे याप्रमाणे सगळ्यांना लक्षात येते. हे सिंपल आहे. महत्वाचं काय तर ह्यामधले आपले हे 2 फॉर्म्युलेज आहेत. ओके, वन सेकंड विल रिवाइज दिस. हे डेरिव्हेशन नाही, आता फक्त आपण काय करतोय तर फॉर्म्युला रिवाइज करतोय. कुणाला आणखी डाऊट असेल तर व्हिडिओ बघून वगैरे तुम्ही आणखीन रिवाइज करू शकता. ओके सर, हा हा बोला की. ह्याची नोट्स म्हणजे notes पीडीएफ हा मी पाठवतो, आज पाठवतो सगळे. काय जे राहिलेत आपले, काही पाठ राहिले. मागचे पण राहिलेत. अगोदर पासून पाठवा सर. मधले राहिलेत सर काय. ओके ओके, ऑल आय विल सेंड टुडे. सर अगोदर पासून पाठवा. ओके, सगळं पाठवतो मी आज. ठीक आहे. ओके, थँक्यू.